यानंतर काही मोठ्या राजकीय बातम्या। सातारा गॅझेट विषयी मंगळवारच्या बैठकीमध्ये समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील अधिक माहिती देतील। मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। तर सातारा गॅझेटमधील कागदपत्र जीर्ण असल्याने अधिकृत पडताळणीसाठी वेळ देणं महत्त्वाचं, अशी ही प्रतिक्रिया। सगळी प्रक्रिया सुरू झाली असेल, पण या बाबतीत जी काय अधिकृत भूमिका आहे ती मंत्रिमंडळ आरक्षण उपसमितीमध्ये हा विषय जेव्हा चर्चेला येईल आता मंगळवारच्या बैठकीत, त्यानंतर आमचे समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब अधिकृतपणे आपल्याला सांगतील। हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 सप्टेंबर पासून हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप, पालकमंत्र्यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्र देणार, उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। कुणबी प्रमाणपत्र मागणीचा अर्ज करण्याच्या प्रक्रियेबाबत धाराशिव जिल्ह्यामध्ये संभ्रम। तर गाव पातळीवरती नेमलेल्या समितीने अर्ज स्वीकारण्याची ग्रामस्थांची मागणी। गाव पातळीवरती प्रशासनानं जनजागृती करण्याचंही आवाहन। एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी धनगर समाज जालन्यामध्ये करणार उपोषण। आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार। मुंबईमधील शिंदेंकडे गेलेले 15 माजी नगरसेवक ठाकरेंकडे परतण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती। पक्षात परत घ्यायचं की नाही ते ठरवा। बैठकीमध्ये आमदार आणि खासदारांचा सूर। जे लोक सोडून जाणार आहेत त्यांना थांबवण्यासाठी बातम्या पेरण्याचं काम सुरू। खासदार नरेश मस्के यांची प्रतिक्रिया। राजकारण्यांच्या जवळच्या कंत्राटदाराला काम देण्याबाबत अधिकाऱ्यांवरती दबाव असतो, मात्र त्यातून मार्ग काढून काम करणं हे आव्हानात्मक। मंत्री नितीन गडकरी यांचा हा दावा। वरिष्ठ म्हणाले तर गाढवालाही घोडाच म्हणायचं, तर बॉस इज ऑलवेज करेक्ट, नितीन गडकरी यांचं विधान। नागपूरमध्ये इंडियन बिल्डिंग काँग्रेसतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात हे विधान। गलत भी हो, कुछ भी हो, तो भी आउटडेटेड भी हो तो ही नहीं, सरकार ऐसी चलाओ बोलते हैं। सरकार में आजू बाजू देखना नहीं, जो सीनियर बोलता है वो कहो। गधा दिखता है तो सीनियर कह रहा गधा नहीं है, गधा घोड़ा भी होगा तो भी गधा कहो, क्योंकि बॉस इज ऑलवेज करेक्ट। इस प्रकार का माहौल होता है। म्हशीला रेडकू झाला तरी खासदाराला बोलवा, पण खासदार मतदारसंघात दिसत नाही असं म्हणू नका। वाळवामधील कार्यक्रमात बोलताना धैर्यशील मानेंचं मिश्किल वक्तव्य। खासदार दिसत नाही बाबून तेवढं म्हणू नका। रेडकाचा जरी पिल्लू एखाद्या म्हशीला जरी रेडकू झालं तर खासदाराला बोलवा, तिथे येईल, पण दिसत नाही तेवढं म्हणू नका। प्रकाश महाजन यांचा मनसेला जय महाराष्ट्र। प्रकाश महाजन यांच्याकडून मनसे पक्षाच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा। अपेक्षा कमी असताना उपेक्षा वाट्याला आली। गंगेला बोल लावलं तेव्हाच थांबायला हवं होतं। राजीनाम्यानंतर प्रकाश महाजन यांची ही प्रतिक्रिया।